हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. आपली ही जी सिरीज आहे ज्यामध्ये आपण MPSCतून भरला जाणाऱ्या ज्या सगळ्या पोस्ट आहे त्याची माहिती देत असतो. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर आजचं जे आपलं जे पद आहे ते पद असणार आहे ARTO. ठीक आहे, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ARTO ही जी पोस्ट आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही आहे की ती MPSC म्हणजे राज्यसेवा या परीक्षेमधून भरला जाते. ठीक आहे, पण आपल्याला या पोस्टची बरीचशी क्रेज असते. आपण सामान्य लोक आहोत. आपण जेव्हा समाजामध्ये फिरतो तेव्हा ARTOची जी गाडी आहे ती आपल्याला दिसत असते आणि ते चालान फाडण्याचं काम करते किंवा चालान मारण्याचं काम करते किंवा लायसन्स जे आहेत ते इश्यू करण्याचं काम करत असते किंवा मग वाहनांची नोंद ठेवण्याचं काम करत असते किंवा रोड टॅक्स भरण्याचं काम करत असते. ठीक आहे, किंवा भरून घेण्याचं सुद्धा काम करत असते, गाड्यांना पासिंग करत असते. तर आपल्याला त्याची क्रेज आहे. आपण लायसन काढण्यासाठी तिथे जातो, पण हे पद नेमके कुठून भरला जातात आपल्याला ते माहिती नसतं. तर आज आपण या पदाची माहिती घेणार आहे की नेमकं ही पद आहे कसं, कोणत्या दर्जाचं पद आहे, परीक्षेतून भरला जातं का, किती जागा असतात दरवर्षी, याचं प्रमोशन काय होतं, हे सगळं आपण इथे बघणार आहे. ठीक आहे. यस. तुर्तास काही महत्त्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहे की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही राज्यसेवा MPSC परीक्षेतून जर तुम्ही अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून एक फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी 2024ची तयारी करतायत कंबाईन परीक्षेची, त्यांच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. या बॅचमध्ये आम्ही 1000 प्रश्न सोडवून घेणार आहे, तसेच 60+ मार्कांसाठी तुम्हाला शिकवत आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत याला एनरॉल केलं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही याला नक्की एनरॉल करा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या बॅचला जर तुम्हाला एनरॉल करायचं असेल तर 12,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन केवळ 3,184 रुपयांमध्ये मिळत आहे. 6 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळत आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरॉल करायचं असेल आणि घर बसल्या तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून पोस्ट काढायची असेल तर हा कोड नक्की यूज करा. ॲडमिशन घेण्यामध्ये जर तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करू शकता. ठीक आहे. येस. पुढचा, आम्ही यशोदय नावाची एक बॅच सुरू केली आहे. ही राज्यसेवा 2025साठी आहे. जे विद्यार्थी 2025ची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही बॅच आहे. तुम्ही घर बसल्या कुठेही असाल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, लंडनला जरी तुम्ही असाल तरी ही बॅच तुम्ही करू शकता. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम ऑफर करतो आहे. या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला ज्यांनी स्वतः पोस्ट काढलेले आहे ते विद्यार्थी इथे गाईड करणार आहे, प्लॅन तयार करून देणार आहे, आन्सर रायटिंग कशी करायची ते सांगणार आहे. हे सगळे मार्गदर्शक तर तुमच्यासोबत असणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॉपर पावलोपावली मेंटरशिप असणार आहे. तुम्हाला स्टडी मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे. 10पेक्षा जास्त बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे. या बॅचला जर तुम्हाला एनरॉल करायचं असेल तर तोच नंबर आहे आपला. तर या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. 80,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन उद्यापर्यंत ऑफर आहे. 30,874 रुपयांमध्ये मिळत आहे. बुक्स मिळत आहे, नोट्स मिळत आहे आणि 18 महिन्याची बॅच मिळत आहे. ठीक आहे. तर तुम्ही लवकरात लवकर एनरॉल करा. याला एनरॉल करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हे करू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, RTO ऑफिसर. तुम्ही ह्या गाड्या पाहिल्या असतील. या गाड्यांवर हे बघा इथे RTO लिहिलेलं आहे, दिसत आहेत. जागोजागी चेकिंग करण्याचं काम RTO करत असतात. यांच्या गाड्या उभ्या असतात. बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या जातात. वाहनांना लायसन्स इश्यू करण्याचं काम हे ऑफिसर करत असतात. त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन फॉर्म भरावा लागतो. लायसन्सशिवाय तुम्ही कायदेशीर गाडी चालवू शकत नाही, नाहीतर तिला बेकायदेशीर ठरवलं जातं. तसेच जेव्हा तुम्ही नवीन गाडी घेता तेव्हा तुम्ही RTOमध्ये जाऊन तिला पासिंग करता. पासिंग करताना तुम्ही टॅक्स भरता की नाही, जो जवळपास तुमच्या गाडीच्या एकूण किमतीच्या 10%च्या आसपास असतो. तर हे सगळे कामं करण्याची जी जबाबदारी असते ही RTOची असते. ही महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत हा विभाग येतो. अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. राज्यसेवा नावाची जी परीक्षा आहे, या राज्यसेवा नावाच्या परीक्षेतून ह्या RTOची पोस्ट भरला जाते. ती ARTO या नावाने भरला जाते, असिस्टंट रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर. याच्या खालची जी पोस्ट आहे ती आहे AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. हा सुद्धा RTOशी संबंधित आहे, परंतु हा राजपत्रित नाही. हा राजपत्रित गॅझेटेड ऑफिसर आहे. आणि ही गॅझेटेड ऑफिसर असलेली ग्रुप B ची पोस्ट आहे, पण अत्यंत प्रभावशाली आहे. प्रचंड प्रभाव असतो यांचा, कारण यांना ड्रेस कोड असतो. ठीक आहे, म्हणून हे लोकांमध्ये नेहमी दिसतात. RTO अधिकारी कोण आहेत तर बघा, प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणून ओळखली जाणारी सरकारी एजन्सी आहे.
हे कार नोंदणी करणे तसेच इतर गोष्टीबरोबर चालकाला परवाना जारी करणे हे काम करत असतं. म्हणजे तुम्ही अधिकारी झाले तर तुम्हाला हे काम करावं लागतं. शहराच्या वाहतूक विभागाची देखरेख करणे, त्याचं व्यवस्थापन करणे आणि कर्मचारी RTO अधिकारी म्हणून ओळखला जातो. RTO अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी कोणती आहे, तर नियुक्त केलेल्या जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये वाहन आणि परवाना डेटाबेसचा मागोवा ठेवणे. वाहन आणि त्याचा परवाना याचा सगळा डेटा जो आहे तो या कार्यालयाजवळ असतो आणि ती जबाबदारी तुम्हाला इथे पार पाडावी लागते. कसून पडताळणी केल्यानंतर ते कार विमा, इन्शुरन्स, कार रजिस्ट्रेशन, सगळे महत्त्वाचे परमिशन्स, ठीक आहे, प्रदूषण परवाने, कर चाचण्या इत्यादी सगळे महत्त्वाची कागदपत्र ही RTO डिपार्टमेंटमधून इश्यू केल्या जातात. ठीक आहे. आता बघा, वाहतूक आणि वाहन नियमांच्या संदर्भात RTO या शब्दाचा अर्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय असा होतो. RTO भारतातील सर्व वाहतूक संबंधित कामकाजावर देखरेख ठेवण्याचं काम करतं. या संदर्भात महत्त्वाचा एक कायदा आहे 1988चा, त्याच्या अंतर्गतच ही सगळी कामं जी आहे ती केल्या जातात. आता RTO अधिकारी जर तुम्ही उद्या झाले, तुम्ही राज्यसेवेची परीक्षा दिली तर 1-2 जागा असतात फक्त, त्याही दरवर्षी नसतात. तर तुमची भूमिका काय आहे, तर सगळ्यात पहिली चालक परवाना म्हणजे लायसन्स इश्यू करणे, वाहन नोंदणी म्हणजे वाहनांचं रजिस्ट्रेशन करणे. यात आपण प्रचंड टॅक्स जो आहे तो सरकारला देत असतो वाहन चालवण्यासाठी. वरून जेव्हा वाहन रस्त्यावर आणतो तेव्हा टोल टॅक्सच्या रूपातून पुन्हा गव्हर्नमेंट आपल्याकडनं टॅक्स वसूल करते. म्हणजे इथे पण आपण टॅक्स देतो, इथे पण टॅक्स देतो, पण ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. प्रदूषण चाचण्या करणे गाड्यांच्या, की गाडी प्रॉपर इंजन जे आहे ते बरोबर त्याचं मेंटेनन्स आहे की नाही आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतं. आणि इन्शुरन्स, या सगळ्या गोष्टी या RTOला कराव्या लागतात. RTOची पुन्हा कार्य काय आहे, तर वाहन नोंदणी करणे, ठीक आहे, लायसन्स प्लेट असेल, नोंदणी क्रमांक असेल, ह्या सगळ्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणे. ड्रायव्हिंग लायसन्स इश्यू करणे, त्याच्या चाचण्या घेणे. तुम्ही RTOच्या ऑफिसमध्ये गेलेच असाल, गेले की नाही गेले? तुम्ही जर गेले आणि RTOला जर प्रश्न विचारले तर तो तुम्हाला म्हणते की ठीक आहे, तुम्ही प्रॉपर तयारी करा. 100 प्रकारचे प्रश्न तो आपल्याला विचारतो. आणि जर तुम्ही एखाद्या एजंट थ्रू गेले तर तुमचं लवकर काम होतं. असे अनुभव आहेत बऱ्याचशा लोकांचे. आपण हे आरोप नाही आहे, अनुभव आहे, माझा पण अनुभव आहे तो. ठीक आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठल्या विभागामध्ये होतो असं जर कोणी विचारलं तर लोक सांगतील पहिल्या 5मध्ये हे RTO कार्यालय येतं असं म्हटलं जातं. पण एका प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज आहे, म्हणून तुम्ही RTO जरी झाले तरी प्रामाणिक अधिकारी व्हा. संपूर्ण देशाला, राज्याला प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज आहे बरं का. शेवटी तुम्ही किंवा कोणी पण भ्रष्टाचार केला तरी त्याचा सगळा भार या देशातल्या सामान्य लोकांना उचलावा लागतो. आणि तो भार उचलता उचलता त्यांच्या पाठीचा कणा पार वाकडा होऊन जातो. आणि तुम्हीसुद्धा सामान्य कुटुंबातून आले आहे हा विचार करा बरं का. ठीक आहे. यस. फिटनेस आणि प्रदूषण प्रमाणपत्रे वाहनांना जारी करणे हे या विभागाचं काम आहे. कर संकलन करणे, त्याला रोड टॅक्स म्हणतो आपण, RTO आहे ना, रोड टॅक्स. नवीन जर तुम्ही कार घेतली तर तुम्हाला तो भरावा लागतो. पर्यावरणीय निकष जे आहे ते वाहन पूर्ण करत आहे की नाही ते पाहण्याची जबाबदारी RTOची असते. त्याला PUC प्रमाणपत्र आपण म्हणतो, आहे की नाही. यस. त्यानंतर तुम्हाला जर युनिक नंबर पाहिजे असेल, म्हणजे काही लोकांना फार आवड असते नंबरची, 7777 असा जर नंबर पाहिजे असेल किंवा 1 नंबर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी वेगळी फी RTOकडून आकारला जाते. बरोबर आहे की नाही. त्याला युनिक नंबर जो आहे तो देणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, मालकीचं हस्तांतरण करणे. गाड्या तुम्ही घेतल्या, म्हणजे तुम्ही एखाद्याने सेकंड हँड गाडी घेतली, मग ती गाडी त्याच्या नावावर करायची असेल तर हे कामसुद्धा RTOमध्ये केलं जातं. बरोबर आहे का. तर आता तुम्ही विचार कराल की इतकं महत्त्वाचं काम आहे, RTOबद्दल सगळ्यांना जवळपास माहिती असते. तर ही असिस्टंट रोड टॅक्स ऑफिसर RTO ही जी पोस्ट आहे ही कुठल्या परीक्षेतून भरला जाते, राज्यसेवा. ठीक आहे, राज्यसेवा. मग या राज्यसेवेमध्ये फार फार तर 1 किंवा 2 जागा या पदासाठी असतात. मग तुम्ही ARTO झाले की पुढचं प्रमोशन तुमचं RTO म्हणून होते, जो जिल्ह्याचा प्रमुख असतो मेन. ठीक आहे. ARTO जी आहे ती ग्रुप B मधली पोस्ट आहे, राजपत्रित. समजलं का, राजपत्रित पोस्ट आहे. परंतु याचा पगार थोडा, म्हणजे जे ग्रुप B मधल्या पोस्ट आहे, म्हणजे असिस्टंट BDO आहे, नायब तहसीलदार आहे, याच्यापेक्षा याचं पेमेंट थोडं जास्त असतं. म्हणजे किती असतं तर बेसिक बघा 44,900 ते 1,42,000 एवढं याचं पेमेंट असतं.
या 44,900च्या 42% TA DA बाकीच्या सगळे भत्ते बित्ते तुम्हाला मिळतात. मग 44च्या 42% म्हणजे किती झाले? जवळपास 21,000 रुपये. म्हणजे 65,000 रुपयाच्या आसपास तुमचं पहिलं पगार जो आहे, फर्स्ट सॅलरी ही तुमची पडते 65,000. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकारी क्वार्टर मिळते. गाडी वगैरे सुरुवातीला नाही मिळत. जी गव्हर्नमेंटची गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रवास करता, तुम्हाला 3 स्टार मिळतात इथे खांद्यावरती, आणि त्यानंतर तुम्ही RTO बनता. तर हे अतिशय मानाचं पद आहे बरं का, अतिशय मानाचं पद आहे. तर फार कमी जागा असतात. तर तुम्ही असिस्टंट BDO असेल, म्हणजे तुम्हाला खूप डेव्हलपमेंटल कामं करायची असेल तर BDO सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे. पण जर तुम्हाला नायब तहसीलदार व्हायचं असेल तर पुढे तहसीलदार तुम्ही बनू शकता. पण तुम्ही ARTOला सुद्धा प्रेफरन्स देऊ शकता जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर. ठीक आहे? येस. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही MPSC या परीक्षेचा फॉर्म भराल आणि त्यामध्ये जर ARTO ही पोस्ट असेल तर तुम्ही नक्की ती भरा. ठीक आहे? तर तुर्तास आपण या पोस्टची संपूर्ण माहिती इथे घेतलेली आहे. ठीक आहे? आज आपण या ठिकाणी थांबणार आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.